हॅलो हाय, मी अपर्णा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. अपर्णा अनफिल्टर्ड, वेअर यू गेट रॉ रिअल व्लॉग्स. आजचा व्लॉग सुरू केला आहे थेट डीमार्टमधून. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डीमार्टमध्ये स्मार्ट शॉपिंग कसं करायचं, जेणेकरून कमी बजेटमध्ये जास्त आणि योग्य खरेदी करता येईल. तर ते मी तुम्हाला काही टिप्स थ्रू शेअर करते. टिप नंबर 1, सगळ्यात आधी लिस्ट तयार करा. जेव्हाही तुम्हाला डीमार्टला जायचं आहे, तुमच्या पॉकेटमध्ये तुमची लिस्ट तयार असली पाहिजे किंवा तुमच्या फोनमध्ये. डीमार्टमध्ये शॉपिंगला येण्यापूर्वी घरात लागणाऱ्या वस्तूंची एक लिस्ट रेडी असली पाहिजे. यामुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी टळतात आणि पैसेही तुमचे सेव्ह होत. टिप नंबर 2, ऑफ ब्रँड प्रोडक्ट्स तपासा. डीमार्टमध्ये फक्त मोठे ब्रँडच नाही तर स्वस्त आणि चांगल्या गुणवत्तेचे ऑफ ब्रँड्स प्रोडक्ट्स देखील मिळतात. डीमार्टमध्ये काय करायचं असतं ना, नेहमी तुम्हाला कंपॅरिझन करायचंच असतं. स्टोअरमध्ये बऱ्याच आकर्षक वस्तू दिसतात, पण गरज नसलेली वस्तू घेणं टाळा आणि हीच तर खरी स्मार्ट शॉपिंग आहे. नेक्स्ट, महिन्याची एकत्र खरेदी. शक्य असेल तर महिन्याची सगळी खरेदी ना एकाच वेळेस करा. यामुळे वेळ आणि पैसे हे दोन्ही तुमचे सेव्ह होतील. नेक्स्ट टिप, शेल्फमधल्या ज्याही काही वस्तू आहेत ना त्या चेक करा. म्हणजे आजूबाजूचं सगळं शेल्फ, व्हेरायटी आहे तेवढी सगळी व्हेरायटी चेक करा. स्टोअरमध्ये अनेक वेळा ना स्वस्त प्रोडक्ट्स खालच्या शेल्फवर ठेवलेले असतात. डोळ्यांच्या समोर असलेली वस्तू ना नेहमीच स्वस्त असेल असं नाही. नेक्स्ट, कॉम्बो ऑफर्स घ्या. काही वस्तूवर ना कॉम्बो ऑफर्स असतात. फॉर एक्झाम्पल, एका साबणावरती एक साबण फ्री. हे पॅक्स जास्त फायदेशीर ठरतात. नेक्स्ट टिप, वीकडे शॉपिंग करा. पॉसिबल असेल ना तर आठवड्याच्या मधल्या दिवशी म्हणजे मंडे टू थर्सडे शॉपिंग करा. तेव्हा क्राऊड कमी असतो आणि तुम्ही ना पीसफुली कंपॅरिझन करू शकता. नेक्स्ट टिप, सीझनल ऑफर्स वापरा. सणासुदीला आणि सीझन बदलताना जेव्हा जास्त डिस्काउंट मिळतो ना तेव्हा घरगुती वस्तू स्टॉक करून ठेवता येतात. नेक्स्ट टिप, कॅश काउंटरजवळची शॉपिंग अवॉइड करा. बिलिंग काउंटरजवळ ठेवलेल्या ज्या वस्तू असतात ना बहुतेक वेळा इम्पल्सिव्ह बाईंगसाठी ठेवलेल्या असतात. स्मार्ट शॉपिंगसाठी त्याकडे मात्र दुर्लक्ष नक्की करा. आणि मुलांना घेऊन जर तुम्ही खरेदी करत असाल ना तर त्यांना नक्की काही लेसन्स द्या. फॉर एक्झाम्पल, पैशाची किंमत त्यांना समजावून सांगा. काय स्वस्त आहे, काय महाग आहे हे ओळखायला शिकवा. त्यांना प्रत्येक वस्तूची प्राईस शो करा, एक्सप्लेन करा आणि कंपॅरिझन करायला शिकवा. ते नक्की शिकतील. डिझायर आणि नीड यातील डिफरन्स त्यांना समजावून सांगा. मिल्क, व्हेजिटेबल्स ही नीड आहे, तर चॉकलेट, टॉईज ही डिझायर आहे. यामुळे होणार काय, त्यांना करेक्ट डिसिजन घेण्याची हॅबिट लागेल. मुलांना आपला बजेट एवढा आहे असं एक्सप्लेन करा आणि त्या बजेटमध्ये आपण काय काय खरेदी करू शकतो हे त्यांच्यासोबत ठरवा. आणि आता लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, हेल्दी चॉईस. स्नॅक सेक्शनमध्ये जंक फूड आणि हेल्दी फूड यातील त्यांना डिफरन्स समजावून सांगा. चला, त्यानंतर घरी आलो. सत्यनारायणाची पूजा मी दर महिन्याला करते. पौर्णिमा होती, सो सत्यनारायणाची पूजा मांडायला सुरुवात केली. ही पूजा मी फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करते. नेहमी अशा प्रकारच्या पूजा घरात झाल्यात तर तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा जी होते ते दूर होते, मन प्रसन्न राहतं, सुख, शांती आणि समाधान नांदतं. आपली देवाबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त होते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात काय झालं माहिती आहे, आपण अनेक गोष्टी मिळवतो तर खरं, पण मन शांती हरवतो. अशा वेळी पूजा म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही तर माझ्यासाठी तो एक मेंटल पीस आहे. देवाचे आभार मानायला आपल्याला शिकवते आणि येस, तुमच्या लाईफमध्ये नवीन सकारात्मक चेंजेस देखील आणते.
मी नारायणावर टाकीत असे. अशा वेळी भगवान नारायणही अशा ब्राह्मणांबद्दल अत्यंत दाडू असतात. चला तर मग हा व्लॉग याच नोटवरती इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.